आता नाही दिसणार. दीदी दीदी गणपती घेऊन फोटो काढायला मामाला वैष्णवी शिंगाडे काय माहिती कोणी राजेश्वरी राजेश्वरी कोणाच तरी काहीतरी आपण नाही का एकदा पंक्तीला गेलो तिच्या मावशीच्या इकडं नारंगावला. हा का वैष्णवीताई शिंगाडे चला इकडे इकडे. हा बरोबर इकडे इकडे लेफ्ट 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 माग या माग या माग 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 अहो इकडे ना असं करतो तुम्ही. माग या ना मागे या हा लेफ्ट लेफ्ट. हा ये लेफ्ट लेफ्ट. आता सरळ सरळ. अहो नाही द्या तिकडे सरळ. आता सरळ. हा सरळ. हा बस. हा बरोबर तिथेच थोडं अजून वरती घे आणि जरा साईडला इकडं हा घे अजून. हा बस काढ लाव ना बाई लाव ना ग बाई. हा आता पाय ओटलीच नाही ती अजून पण. लहानपणी स्वप्नीलला गाडो गाडो मानायचो. ये स्वप्नील. हा तिथेच. हा बरोबर. हा बस. हा बरोबर. खाली खाली खाली. हा राईट 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 राईट. चुकलं म्हणले तुम्हाला राईट. हॅलो, आज आम्ही बनवत आहोत उडीद भजे आमच्या मुलांसाठी. ते काय असं खात नाही, डोसे वगैरे खाऊन पण कंटाळा आलाय त्यांना. मग त्यांना काहीतरी पोषण भेटावं, प्रत्येक डाळी पोटात गेल्यावर पाहिजे. त्यासाठी मी आज उडीद भजे बनवून बघते. उडीद त्याला कोकणामध्ये उडीद वडे असे पण म्हणतात, तर कोकणी रेसिपी आहे. तर याच्यामध्ये मी 2 मिरच्या टाकलेल्या छोट्या छोट्या, जिरे, त्याच्यानंतर लसूण, अद्रकचा तुकडा आणि मीठ आणि थोडीशी हळद. आणि आपली जी डाळ होती ती रात्री भिजत टाकली होती आणि सकाळी वाटून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते मसाला टाकला तो पण वाटून मिक्स करून घेतला आहे. आणि आता ते तेलामध्ये आपण फ्राय करून घेतो. कोथिंबीर टाकली का नाही, कोथिंबीर आपल्याकडे नव्हती. कोथिंबीर असते तर अजून छान लागली असते. म्हणजे तुमच्याकडं असली तर तुम्ही टाकू शकता, नसते तर ऑप्शनल आहे. हां. तर चला, दिवसाची सुरुवात झालेली आहे. हे बघा तिकडं चालू आहे आमच्या चपात्या, उडदाचे भजे आणि दूध तापतंय. चहा झाला का आपला? एकदा चहा झालेला, आता चहा ठेवायचा आहे परत. हे पोरं उठतील त्यांना एक गहना बनवून घेते, नाश्ता वगैरे बनवू. तर चला या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर मैत्रिणींनो, ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अगदी असं चमचमीत खायला खूप भारी वाटतं ना. तुम्ही बनवता का असले भजे? नक्की कमेंट करून सांगा. वेगवेगळ्या डाळींचे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये, म्हणजेच बऱ्याच वस्तूंचे, म्हणजे पालकचे पानं म्हणा, आळूचे पानं म्हणा, किंवा मग आता एक नवीन आमच्याकडे वेल येतो ना, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण आमच्याकडे सैंदन सोकाचा वेल म्हणतात त्याला. त्याचे वड्या पण होतात आणि भजे पण होतात. तर मला पालकचे पण भजे खूप आवडतात. तुम्हाला कोणते आवडतात नक्की कमेंट करा. तर बघा, हे आहेत उडदाच्या डाळीचे भजे. तर वैष्णवीने बनवलेले, म्हणजे तिची रात्रीच तिने ती तयारी केलेली, पण मला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे मी काही रेसिपी शूट केलेली नाही आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा बनवू ना तेव्हा तुम्हाला नक्की स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगू ह्याची. तर बघा, ह्या पद्धतीने जे आहेत ते आम्ही म्हणजे चमच्याने टाकलेले आहेत. मग एकदम असे गोल गोल एकसारखे झालेले होते, बघायलाच इतके सुंदर वाटत होते. तर खायला विचारूच नका, खूप भारी बेत होता सकाळी सकाळी आजचा. तर व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. पुढे खूप गंमत आहे, आमचा डान्स आहे. तुम्हाला सांगते, नेमकंच ह्याच दिवशी यांनी सगळी माझ्या हाज्या सोडून हे गेलेले होते गावाला, पण कारणही तसंच महत्त्वाचं होतं म्हणून मग हे गावाला गेलेले सगळेच. फक्त आम्हीच घरी होतो 3 जण. तर वैष्णवीचे मम्मी पप्पा गाडीवरून पडले होते निफाडला, म्हणून मग ते त्यांना बघायला गेलेले होते. तर अजूनही म्हणजे माहीत नव्हतं मला हे लोक जाणार आहेत म्हणून, आणि फोन आला भेटायला म्हणजे अचानक, म्हणून मग त्यांचं ठरलं जायचं.
तर बघा इथं दूध उतू जात होतं आणि अचानक वैष्णवीने गॅस पटकन बंद केला. तर बघा दूध पण खाली गेलेलं आहे. तर भजे जे आहेत बघा असे केले ना तर खूप मस्त होतात आणि कुरकुरीत होतात. तुम्हाला ही असं रेसिपी बघितल्यावर खूप भारी आणि वाटत असेल ना की आपण ही बनवून खावा, तर काय याला जास्त काही लागत नाही, तेव्हा करून खायचे आहेत, करून बघायचे आहेत मैत्रिणींना. आणि कोणी कोणी केले त्यांनी मला कमेंटसुद्धा करायच्या आहेत. आणि माझ्या बहिणी, माझ्या काक्या, मावश्या, मामाचे मुलं, मामाच्या मुली ही सगळीजणं व्हिडिओ बघतात, तर त्यांनीसुद्धा कमेंट करायचे आहे. नातेवाईक सोडून इतरही खूप सारे व्ह्यूवर्स आता वाढलेले आहेत, सबस्क्रायबर पण खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद. जे नवीन व्ह्यूवर्स आहेत, नवीन सबस्क्रायबर आहेत, त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. तर बघा खूप कमी बॅटर होतं पण ते फुगत खूप मस्त होते. तर एवढे सगळे झालेले आहेत तयार. तर नाश्ता वगैरे झाला, सकाळचं कामं सगळी आवरलेली होती आणि हे लोक निघालेले आहेत आता गावाला, म्हणजेच निफाडला. तर तयारी चालू आहे, मुलींचं चालू आहे तयारी. खूप असते, लहान मुलं असले म्हटल्यावर त्यांच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळं न्यायचं. तर बघा आता या गाडीत बसून मॅडम परत एकदा खाली आलेले आहेत. रमाला पर्स उचकायचं चाललंय ना आधी. कुठं चालली रमा? रमा, ए रमा कुठं चालली तू? कुठं चालली बाबू तू? लिपस्टिक लावली? दाखव पर्स. ही बा रमा चालली गावाला. नको उचकू. तू कुठं चालली? कुठं? लिपस्टिक लावली का? कशी लावायची? कशी लावायची? अशी. डॅडीला गाडी चालवायला बोलू. गाडी चालवायला बसते पाहिलं डॅडी. तिला मारू राहिली. हां बसले 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 का? बसले. हां बसले. घे पहिलं. तू कुठं चालला? कुठं चालला? कशाला चालला? थांब थांब. नाका त्याच्यावर बसू नका कोणी. काय राहिला? काय ते कंपास? तर हे बघा सगळेच जण चाललेले आहेत, फक्त आम्ही 3 जण घरी आहोत. आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये ना 1-2 माणूस जर का असला तर घर खायला उठतं, अजिबात करमत नाही. घर खूप मोठं आहे आमचं. आता मला हॉलचा एक्झॅक्ट लांबी रुंदी माहिती नाही, म्हणजे एखाद्याचा पूर्ण फ्लॅट होईल एवढा नुसता आमचा हॉल आहे. त्याच्यामुळे ना घरात अजिबात करमत नाही. तर ह्या पोरी आहेत ना, यांना सवय लागली आहे. ह्या आहे ना डायरेक्ट तिच्या डॅडीच्या मांडीवर बसून गाडी चालवायला, मग गेअर टाकायला थोडासा त्रास होतो. तर हे बघा, ही बघा टाटा करते मला काचे पण. आणि मला ॲसिडिटी होती आता सध्या, मला गोळ्या पण चालू आहेत. आणि मी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जाऊन आली तिकडं नाशिकच्या व्हिडिओमध्ये. जेव्हा मी तुम्हाला म्हणजे दाखवलं ना नाशिक, तेव्हा संध्याकाळी येताना आम्ही त्यांच्या घरी गेलेलो होतो. पण मोबाईलला बॅटरी नसल्यामुळे तिथला व्हिडिओ जास्त शूट केलेला नाही. थोडाफार आहे बघा त्याच्यामध्ये. तर बघा पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे जीव पण लागतो खूप घरी येऊपर्यंत. असं वाटतं कधी येतील, म्हणजे रात्रीचा पाऊस वगैरे असतो. तर गाडी रिवर्स घेऊन तो बॅक साईडला घेऊन जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. आता गणपती विसर्जन पण होणार आहे आमच्या मंडळाचं. फोटो काढायला मामाला
आणि हा सगळा कार्यक्रम चालू असताना आहे ना मला 2दा घरी कस्टमर आलेले होते. तर मी हे सगळं सोडून परत एकदा घरी गेले तर 4 जणी वेगवेगळ्या टायमानुसार आलेले होते. तर कस्टमर केलं आणि लगेच परत यांच्यात सामील बी झालेली होते. तर हे ना आमच्या दारातलं आहे सगळं. तर आमच्या दारामध्ये आलेली होती मिरवणूक इकडं मंदिरापासून तर गोल चक्कर मारून. तर सगळे आमच्या दारामध्ये गुलाल वगैरे सगळं पडलेलं होतं. फक्त आमचे छोटे छोटे चिमुकले आणि वैष्णवी सपना गणेश घरी नव्हते ते बघायला. आणि वैभव तर तुम्हाला माहितीच आहे की वैभव जॉब निमित्त गेलेला आहे बँगलोरला. तर हे सगळं त्यांनी मिस केलं. तर बरं नाही वाटत. असा आनंद घ्यायचा असला ना तर घरचे सगळे असले तर भारी वाटतं. तर बघा आम्ही इथे थोडंसं माझा पाय दुखत होता. माझ्या पायावरती ना मोबाईल पडलेला आहे. त्याच्यामुळे मग मी घरातही काही जास्त सांगितलं नाही. मिस्टरांना तर बिलकुल सांगितलं नाही. त्याला बडबड केली असते मला खूप त्यांनी, म्हणून मग मी सांगितलं नाही. तर बघा म्हणजे कधीतरी असं वर्षातून 2-3 वेळेस होतं एन्जॉय लेडीज थोड्याच कुठं असं कोणाच्याही लग्नामध्ये किंवा फंक्शनमध्ये त्या जास्त करून नाचत नाहीत. फक्त असं घरगुती कार्यक्रम किंवा देवाचा कार्यक्रम असला तरच नाचणं होतं. तर तेवढंच म्हणजे विरंगुळा एन्जॉय आणि थोडंसं काहीतरी बदल. तर हे बघा सगळ्याजणी मस्त एन्जॉय करत होत्या. तर मी पण गेलेली होती जरा वेळ. तर ओळखायला येते का नाही मला नक्की सांगा. मी दिसते का तुम्हाला व्हिडिओमध्ये? कशामुळे दिसते, कशामुळे मी ओळखायला येते ते पण सांगा. तर हे ना आमच्या दारातलं आणि माणसांनी तर अक्षरशः हद्दच केली होती. इतके गुलाल खेळत होते की एकमेकाच्या कपड्यांमध्ये गुलाल घालत होते हे लोक आणि बायकांवरती थोडंसं असं फेकत होते, बाकी काय नाही. तर म्हणजे आता इथं थोडंसं म्हणजे त्यांनी डान्स वगैरे केला आणि ते साऊंड वगैरे आहेत ना ते सगळे मग आमच्याच घरी ठेवले आणि नंतर मग आम्ही निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. तर बघा इथे आम्ही जात आहोत आता. आमच्या इथला रस्ता आहे हा आणि हे आमच्या तिथलं शोरूम आहे. मी जिथे ज्वेलरी बनवते, माझ्या पैंजण वगैरे काय असेल नसेल ते बरंचसं माझ्या मुलांचे लग्नाचे दागिने म्हणा किंवा माझ्या मुलीचे लग्नाचे दागिने इथं बनवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा हा धारणगावला रोड जातो, कारण का गावात जर का आम्ही गेलो असतो ना इथल्या गंगेवरती, तिकडं पण गोदावरी नदी आहे आणि इथे पण आहे. पण इथल्या गोदावरी जर गेलं ना तर रात्रीचं 1च वाजला असता. इतकी गर्दी आणि पुढे गाड्या जातच नव्हत्या, म्हणून मग आम्ही इकडे आलेलो आहोत. तर बघा इथे रस्त्याने पण खूप सारे बाप्पा जात होते इकडच्या रस्त्याने, पण इकडेही खूप बंदोबस्त केलेला होता. तर होमगार्डवाले, पोलीसवाले, गाड्या वगैरे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळी सोय होती इकडे. पण माझ्या मामाचा मुलगा भेटलेला होता आम्हाला. माझ्या मामी ज्या वारल्यात ना त्यांचा मुलगा भेटला होता मला, संजू. पण तो खूप अचानक भेटला, त्याच्यामुळे जास्त बोलायला काय मला वेळ मिळाला नाही, कारण का गाड्या आमच्या निघून येणार होत्या. तर बघा इथे बाप्पाला गाडीतून काढणार आहेत आता आणि विसर्जनासाठी सगळेजण उभे राहिलेले आहेत. खूप वाईट वाटतं ना असं 10 दिवस देवाला ठेवायचं, त्याची पूजा अर्चा करायची आणि अचानक त्याला नेऊन पाण्यात सोडून द्यायचं. तर आता ही परंपराच आहे. तर बघा आमचा गणपती मंडळाचा खूप मोठा आणि खूप सुबक मूर्ती होती. तर चला घरी आलेलो आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि आमची रमा, इंदू, दादा आणि गणेश, सपना, वैष्णवी हे सगळे आलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.